नमस्कार. 2026 ची पहिली अंगारकी चतुर्थी. ओम गम गणपतये गणपती नमः. बाप्पाची ही चतुर्थी. ओम गम गणपतये नमः. भगवान श्री गणेशाची उपासना आजच्या दिवशी केल्यास अत्यंत शुभ आहे. कारण आज एक तिथी, एक उपासना व एकाच वेळी शनी मंगळ राहू केतूची प्रसन्नता आहे. आज मंगळाची ऊर्जा व चतुर्थीची स्वतःची शक्ती अशा दोन शक्ती एकत्र आल्यामुळे साधकाला जीवनातील सर्व अडथळे पार करण्याचे सामर्थ्य मिळते. कारण गणपती ही आपली आद्य दैवत आहे. अंगारिकेचे मूळ महत्त्व विघ्नहर्ता श्री गणेशाशी जोडले आहे. जीवनात येणारी संकटे, मानसिक अस्थिरता, निर्णय घेता न येणे, ग्रहदोष यावर ही उपासना प्रभावी ठरते. या दिवशी गणपती मंत्र, जप, दुर्वा व मोदक गणपतीला अर्पण करणे, नैवेद्य दाखवणे या उपायाने मोठे संकट बाप्पा घालवतो. या दिवशी ज्यांच्यावर मोठं संकट आलं आहे त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आज दिवसभर उपवास करा. संध्याकाळी 21 मोदक करा. त्यात एकच मोदकात मीठ घाला व उरलेल्या मोदकात गूळ, खोबरे, सारण भरा व त्याच मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवा. नंतर त्याच मोदकांवर उपास सोडावा व अतिशय असा प्रभावी व प्रचंड प्रभावी असा एक उपाय अजून सांगते. उद्यापासून गणपतीसमोर तांब्याच्या भांड्यात एक मूठभर मसूर डाळ, गुळाचा खडा व एक नाणे असे सलग 4 महिने ठेवा. 4 चतुर्थ्या झाल्या की सर्व साहित्य गणपती मंदिरात नेऊन ठेवा व आयुष्यातील फरक अनुभवा. सर्व संकटांपासून सुटका होते. मनातील सर्व आशापूर्ती होते. गणपती आपल्याला जर काही नोकरी, विवाह, पती-पत्नी मतभेद, संतती प्रॉब्लेम, मनासारखी संतती न होणे अशा सर्व अडचणीतून सुटका करतो. जरूर करा व समस्या जीवनातून घालवा. जर ते जे मूठभर मसूर डाळ, गुळाचा खडा व नाणे 4 महिने ठेवा व नंतर एका डब्यात ठेवा. 4 चतुर्थी झाल्यावर सर्व साहित्य गणपती मंदिरात नेऊन ठेवावे. त्यामुळे खूपच मोठा फरक तुम्हाला आयुष्यात अनुभवायला मिळेल. जे आपण 21 मोदकाचं सांगितलं त्याचासुद्धा अतिशय फायदा होतो. मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवल्यावर जेवायला सुरुवात करायची. मिठाचा मोदक लागला की आपले जेवण झाले व उरलेले जे मोदक आहेत ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खावे. त्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत. आपण मनोभावे श्रद्धापूर्वक हे जर केली, चतुर्थी आजपासून धरली व 21 चतुर्थ्या करीन मिठाच्या असा संकल्प गणपतीसमोर सोडल्यास आपल्या कार्यात आपल्याला यश जरूर मिळेल. मनःशांती मिळेल. घरात शांतता नांदेल. घरातील भांडणे दूर होतील व घरात आनंद पसरेल. तुमच्या जीवनात सुख, समाधान, आनंद प्राप्त होईल. कारण गणपतीत हे सर्व करण्याची ताकद आहे. श्रद्धा, संयम व शुद्ध भावनेने ही चतुर्थी केली तर जीवनात नक्कीच सकारात्मक परिवर्तन अनुभवास येईल अशी धार्मिक व आध्यात्मिक धारणा आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य या चतुर्थीत आहे. तेव्हा आजची ही चतुर्थी जरूर करा व गणपती कृपा अवश्य मिळवा. कारण गणपती हा तुम्ही शुद्ध भावनेने त्याची जर उपासना केली तर नक्कीच नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे. तो अतिशय साधा, भोळा व तुमच्या श्रद्धेने तृप्त होणारा असा हा देव आहे. त्याची उपासना तुम्ही जरूर करा. जे उपाय मी तुम्हाला सांगितले 2 ते तर आजपासून अवश्य सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख येईल, समाधान येईल व तुमचे जीवन आनंदी होईल. जीवन आनंदी होण्यासाठी गणपतीला तुम्ही जे सांगितलेले आहे
लाल फुले दुर्वा तेही वहा आजच्या दिवशी.